14 धावींची गरज. प्रत्येक मॅच प्रत्येक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये हा सामना हाय व्होल्टेज सामना आहे, कारण नॉकआउट पद्धतीचे सामने. चला टीम मीटिंग नको आज. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी बनवायचे त्या 14 धावा. काय मॅच रंगली आहे. यानंतर लगेच देवगाव टीम तुम्ही फिल्डिंग साठी तयार राहायचं. जशी मॅच संपेल तुम्ही लगेच मैदानाचा ताबाही घ्यायचा आहे. शेवटचा निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार हे मात्र बघायचं आहे. कोण असेल तो मॅचचा हिरो. एका बाजूला तानाजी काकडे, बबलू खामकर, तर दुसऱ्या बाजूला शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रद्युम्न भंडारी. प्रद्युम्न भंडारी आपण पाहिलं तर याच देहरोड परिसरातून, विशेषतः मी म्हणेल डीपीएल पासून प्रद्युम्न भंडारी पुढे आलेला खेळाडू आपण बघितलेला आहे. मला वाटतं उमेश नायडू यांची ती एक संकल्पना होती, अंडर-20च्या देखील काही स्पर्धा घेतलेल्या आहेत, त्यातूनच मात्र प्रद्युम्नचा आपण अनेक खेळ बहरताना बघितलेला आहे. आज तोच प्रद्युम्न शेवटचा षटक हाताळण्यासाठी संघाचं भविष्य त्याच्या हातामध्ये सोपवलंय. 6 चेंडू 14 धावींची गरज. समोर मात्र तानाजी काकडे. 50 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिला चेंडू घर 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 फिरणारा चेंडू होता आणि पहिला चेंडू इथे मैदानामध्ये जरूर डॉटही आलाय. आणि मैदानामध्ये काय होईल तर मैदानाच्या मध्ये पाहिलं जाते. बरीचशी चर्चा, बरेचसे विचार मैदानामध्ये सुरू होते. आणि जेपीने सांगितलं की ज्यावेळेस बेल्स स्टंप पासून बाजूला होतात ना, ती बेल्स तिथे खाली पडणं गरजेचं आहे. बोला सर. मला वाटतं बेल्स तिथून फक्त बाजूला जरी झाली तरी देखील आता मात्र बाद आहे. हे नवीन नियम आहेत. तानाजी इथे मैदानाच्या मध्ये आता बाद होईल. नवीन फलंदाज देखील आता मैदानामध्ये दाखल इथे होत आहेत. पहिला चेंडू काय मैदानामध्ये हाताळलाय ज्या प्रकारे बघायचा आहे. ज्या प्रकारचा चेंडू आपण पाहतोय, लास्ट मोमेंटला आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर दिशा बदलली, वेगही होता या चेंडू मध्ये. डॉट बॉल इथे मैदानाच्या मध्ये आलाय. ऋषी नवीन बॅटर. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात बघायच्या वेळेस नवीन बॅटर देखील इथे दाखल झालाय. 50 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. प्रद्युम्न भंडारी. समोर मात्र बबलू. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. मोठा सोगीत खेळायचा होता इनसाइड एज. इथे मात्र बघायचं विजय. वा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. विजय उर्फ गुड्डूचं सिंगल तर आली. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि तिथे मैदानाच्या मध्ये काय होईल. बबलू स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि यशही त्याला मिळालंय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज इथे मैदानाच्या मध्ये बाद होताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणाच्या हातामध्ये आता मात्र बघायचंय नवीन बॅटर कोण असतील जो मैदानामध्ये दाखल इथे होईल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 13 धावींची अजूनही गरज इथे मैदानाच्या मध्ये. आता थोडस मग पाहिले गेले तर तळेगाव ट्रॅकर्स ही बॅकफुट वरती जाताना पाहायला मिळतीये. प्रणव भेगडे. या मैदानाचा प्रणव भेगडेचा आजही इतिहास मला आठवतोय. 3 चेंडू 18 धावींची गरज असताना प्रणव भेगडेने याच शाळेवरती 3 षटकार खेळलेत. हे प्रणव भेगडेचा इतिहास आहे. आज इतिहास दोहराना होगा प्रणव भेगडेला. 51 धावा आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 13 धावींची गरज. बबलू खामकर उर्फ थॉर स्ट्राईक ऑन. प्रद्युम्न तयार. ओव्हर द विकेट. मोठा स्थगित पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू मात्र मिडल होत नाहीये. जेपी राऊत चेंडूला ओहो तिथे फंबल होताना पाहायला मिळाले. सिंगल आली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे घेतल्या जातील आणि या 2 धावेने संघाचा धावफलक आकार बदलत आहे. स्कोरबोर्ड वरती आपण बघणार आहोत 53 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 11 धावींची गरज. बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीयेत आज. एक एक ठेच आपण पाहतोय ना, माणसाला लागल्याशिवाय माणूस चालायला शिकत नाही. कुठलाही लहान मुलगा असू द्या, प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येकाने खऱ्या अर्थाने ज्यावेळेस चालायला शिकलं किंवा ज्यावेळेस ते चालायला शिकत होते, प्रत्येक जण पडलेला आहे, प्रत्येकाने ठेच खाल्लेली आहे आणि त्यातून अनुभव आल्यानंतर मात्र माणूस व्यवस्थितपणे चालायला लागलेला आहे.
आज प्रत्येकाचा अनुभव इथे पणाला लागलेला आहे. प्रद्युम्न तयार, समोर मात्र बबलू. मोठा स्ट्रोक पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट मध्ये जे राऊत आता चुकी करणार नाही. एक सिंगल इथे आली. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 2 आणि 2 चेंडू मध्ये 10 धावींची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता असेल. प्रणव भेगडे, काय इतिहास पुन्हा एकदा आठवेल का प्रणव? मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज होती. शॉर्ट फायनलिंगचा खेळाडू मात्र इथे बघायचंय विजय इंगळे. ओ यावेळेस लास्ट मुवमेंटला आपण पाहतोय चेंडू अक्षरशः तिथे थांबवलाय. तिसऱ्या धावेचा तर प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाणार का? आता केला गेलाय आणि इथे मैदानामध्ये विकेट तर आली आहे. एक चेंडू आता जो मैदानामध्ये शिल्लक आहे. एक चेंडू आणि आता 8. नेक्स्ट मॅच लगेच आपण स्टार्ट करणार आहोत. देऊ टीम तुम्ही लगेच मैदानाचा ताबा घेण्यासाठी तयार राहा. 56 धावा आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. 8 धावेंची अजूनही गरज. बबलू समोर आहे. जर आणि तरचा आता खेळ शिल्लक असेल. बघायचंय जर आणि तर इथे काय होईल. मोठा स्ट्रोक. यावेळेस आक्रमण जरूर केलंय परंतु या आक्रमणाला फार उशीरही झालाय. हा षटकार जरूर आलाय परंतु मॅच इथे जिंकलीये सनी दादा ऑफसाइड स्पोर्ट फाउंडेशन किवळ्या टीमने. विजय संघाचे अभिनंदन. हार्ड लक तळेगाव ट्रॅकर्स टीम. चला इंद्रायणी 11 देवगाव टीम फिल्डिंग सेट करा. आता कुठल्या प्रकारचे बॉल बदलले जाणार नाही याची सगळ्या संघाने नोंद घ्या. प्लेयर ऑफ द मॅच आपण या किताबाकडे देखील जाणार आहोत आणि प्लेयर ऑफ द मॅच हा किताब जाईल ज्या खेळाडूने आपण पाहिले गेले तर